हे आहे आपलं सातारचं कस्टमर. इकडे फिरत फिरत आले असता त्यांना अंडरगार्मेंट्स हव्या होत्या. अंडरगार्मेंट्स त्यांनी आहेत का विचारल्या, स्टोअरमध्ये आले, पाहिल्या, त्यांना माचोची दाखवल्या. त्यांना असं काही नको होतं जे आपल्या डिस्प्लेला केलं होतं, असं फॅशन काही हवं होतं. पण त्यांनी रेंज विचारली तर मार्केटमध्ये ह्याची रेंज खूपच जास्त आहे आणि आपल्याकडं खूप कमी असल्यामुळं त्यांना आवडल्या. मग त्या 2 घेणार होत्या, 2च्या वेळी त्यांनी 2-4 घेतल्या एक्स्ट्रा अजून, टोटल 6 घेतल्या. ते खुश झाले, बोलले खूप चांगली रेंज आहे तुमच्याकडे. ही आमच्या तिकडे खूप महाबळेश्वरला किंवा वाईमध्ये वगैरे ही खूप जास्त महागामध्ये मिळते असं त्यांनी मला सांगितलं. बोलले समोर सायकल घेत होतो आणि तिथून तुमच्या त्या बघितला डिस्प्ले आणि आलो. त्यांना खूप आवडलं, ते खूप खुश झाले आणि गेले. त्यानंतर लगेच एक दुसरं कस्टमर आलं. ते आपले मित्रच होते, आपल्याकडे खूप वेळ आलेत, असे बनलेले मित्र आहेत. तर घातलेलं जॅकेट पण आपल्याकडचंच आहे. त्यांनी खूप पहिला घेतला होता 1 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्यांना टी शर्ट्स पाहिजे होता. आतमध्ये टी शर्ट त्यांनी ट्राय करून बघितलं, जॅकेटवरती कसं वाटतोय, छान वाटतोय असं म्हटलेत. 1-2दा अजून दुसरं काय आहे का म्हणून बघितलं, पण त्यांच्या घातलेला टी शर्ट त्यांना आवडला होता, चांगला होता, फॅब्रिक सॉफ्ट होतं, प्लेन होता, जास्त काही झंकी पंकी नाही आणि सोबर त्यांची चॉईस आहे. त्यांना पहिलाच घातल्या टी शर्ट्स हा आवडला. मग ते तो टी शर्ट काढून मला बोलले पॅक करून द्या आणि लगेचच आले जॅकेट घालून. हा जॅकेट पण खूप छान वाटतो. हा स्पोर्ट जॅकेट आहे, थंडी वगैरे काय लागत नाही यातून, हा आपल्याकडचाच आहे. त्यानंतर पॅक करून दिला. त्यांनी बिल केलं, स्कॅनिंग केलं. नंतर त्यांना म्हटलं आपकी एक हमें तस्वीर दे दो. त्यांचा एक फोटो काढला आपल्या इन्स्टासाठी आणि तो त्यांनी फोटो दिला. पेमेंट त्यांनी केलं आणि तो फोटो मी पुढे आपल्याला दाखवत आहे त्यांचा आणि ते गेले. थँक्यू. त्याच्यानंतर लगेचच एक जण कॅप पाहण्यासाठी आले होते. कॅप पाहिली, त्यांना सुद्धा कॅप आवडली. त्यांना वेगवेगळी व्हरायटी दाखवली, वेगवेगळी व्हरायटी खूप आहे कॅपमध्ये, पण त्यांना नॉर्मल कॅप हवी होती. ती पण त्यांना कॅप दिली. यांनी कॅप घेतली दादाने. त्यांना नॉर्मल कॅप हवी होती, जास्त फॅशन बिशन काही नको, साधा कापड हवं होतं रफ वापरण्यासाठी. मग त्यांनी एक कॅप दादाने घेतली, ते गेले. त्यातच आतमध्ये गेलेले कस्टमर बाहेर आले. हे आपले समाजसेवक आहेत, खूप छान. म्हणजे यांचं आपल्याकडे आलेत ना कधी पण एकदम फ्रँकली काय बोलणं, दादा हे आहे का, दादा ते आहे का, रिस्पेक्ट देऊन बोलणारे व्यक्ती आहेत, खूप मस्त. आणि आज साहेबांना भेटायला चाललेत. मग त्यांनी आपली पॅन्ट घातली, व्हाईट शर्टवरती चांगली मॅचिंग, आणि इथूनच चाललेत. त्यांची असणारी पॅन्ट घालून आलेली पॅन्ट आपल्याला दुकानात ठेवले. बोले दादा मी संध्याकाळी जाताना घेऊन जाईन. असंच बोलत बोलत अजून ते इकडे बघत होते. जॅकेट वगैरे त्यांच्या साईजचं मोठं, साईज खूप मोठी आहे, 44 आहे. त्यांना अशात ते जॅकेट हवे होते. म्हटलं ठीक आहे, अवेलेबल करतो. आणि त्यांनी मला कॅश दिली. त्यांचं असणारं आयटम माझ्याकडे ठेवले, कपडे, आणि ते निघाले. त्यानंतर लगेच एक दुसरे आपल्या कॉलेजची मुलं आले होते जॅकेट पाहण्यासाठी. त्यांनी जॅकेट वगैरे पाहिले, आपल्या आंबेडकर कॉलेजचे आहेत. त्यांनी जॅकेट वगैरे पाहिल्यानंतर त्यांचा एक मित्र कार्यकर्ता आपला फोनवरती बोलत होता. दुसरा मित्र ट्राय करत होता. तो त्याला विचारत होता, अरे कसा वाटतोय, काय सांग. तर तो आपला नेहमीप्रमाणे जो तुला आवडेल तो घे असं म्हणून मित्रापासून आपला प्रश्नांचे उत्तरं सोडवायचा प्रयत्न करत होता. आणि त्याच्यानंतर मग हा आपला साधा भोळा मित्र मोबाईल काढला, दुसऱ्या मित्रांना व्हॉट्सअपवरती पाठवलं आणि त्यांच्यापासून मार्गदर्शन घेत होता. ते मार्गदर्शन घेता हे बघा त्यांनी फोटो काढले. मग हा मित्र आपला दाखवत होता आपल्याकडून घेतलेल्या टी शर्ट्स वगैरे. आणि मग त्यांनी त्यांच्या मित्रांना पाठवलं, फोटो वगैरे पाठवले, चॉईस करून साईडला ठेवलेला आहे आपल्याकडे. नंतर येतो बोलले. ठीक आहे, पण स्टोअर व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. असेच या स्टोअरमध्ये बघा. आणि हा ब्लॉग इथे संपवतो. पुढील ब्लॉग नवीन याच्याबद्दल हे सिल्वर फॅशनमध्ये व्हिजिट करा मित्रांनो. आपण आलात तर आम्हाला व्हिडिओ बनवायला अजून मजा येईल. मित्रांनो, सिल्वर फॅशन महाड इथे आहे. असणाऱ्या भागातील सर्व
लोकांनी सिल्वर पेशंट